नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये आज दिवसभरामध्ये सकाळ, दुपार आणि रात्रीच्या भागात वादळी वाऱ्याचा जोर वाढतोय आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। चला तर सविस्तर बघूया। नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। तसेच दुपारनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भी दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। सांगली जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये दुपारमध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। ठाणे जिल्ह्यामध्ये भी दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच जालना जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो। सकाळच्या दरम्यान नागपूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये भी सकाळच्या दरम्यान हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान हलका पाऊस। तसेच अमरावती यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळी हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळी हलका पाऊस बघायला मिळेल। अकोला जिल्ह्यामध्ये सकाळनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच दुपारनंतर अकोला जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। अमरावती जिल्ह्यामध्ये भी दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुपारनंतर काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये भी दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गोंदिया जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल विजांच्या कडकडाटासह। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नागपूर जिल्ह्यामध्ये भी दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसे अमरावती जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये। सकाळच्या दरम्यानमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये। तसे जळगाव जिल्ह्यामध्ये भी सकाळच्या दरम्यान हलका पाऊस बघायला मिळेल। धुळे जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सकाळी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये, तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस। जळगाव जिल्ह्यामध्ये भी दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज सकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये, तर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जालना जिल्ह्यामध्ये भी दुपारनंतर हलका पाऊस, सकाळच्या दरम्यान हलका पाऊस बघायला मिळेल। तसे बीड जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। धाराशिव जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान हलका पाऊस। लातूर जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। दुपारच्या नंतर लातूर जिल्ह्यामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये भी दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। बीड जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर
जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये, तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल. जालना जिल्ह्यामध्ये बी काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल. हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सकाळी दरम्यान हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. तसेच नांदेड भागाला या जिल्ह्यामध्ये सकाळी दरम्यान हलका पाऊस बघायला मिळेल. तसेच दुपारनंतर तुम्हाला हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. तसे परभणी जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. हिंगोली जिल्ह्यामध्ये बी दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो.